कमी 4 लोक यावेळेला आज आले. त्यामध्ये नरताम साहेब, मिसेस नरताम मॅडम, आदरणीय माधमने साहेब आणि भट साहेब जरी आले नाही तरी भट साहेबांचे एक प्रतिनिधी त्या ठिकाणी शिगवण म्हणून ते देखील जॉईन झालेत. आपण या कंपनीमध्ये तर आलो म्हणजे आपण या शाळेमध्ये ऍडमिशन घेतली. ऍडमिशन घेतल्यानंतर आपण वर्गात जातो, बरोबर आहे. वर्गात गेल्यानंतर शिकतो. तर या ठिकाणी वर्गात आपण आलेलो आहोत ते शिकणं गरजेचे आहे. शिकल्यानंतर कधी कधी आपण एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असेल किंवा कॉलेजमध्ये शिकत असेल तर आपण त्या कॉलेजच्या हेडमास्टरच्या केबिनमध्ये किंवा प्रिन्सिपालच्या केबिनमध्ये किंवा आपल्या हेड ऑफिसमध्ये बरेच वेळा आपण जातो आणि जाण्यासाठी धजावत पण नाही काही काही लोक. तर गेल्यानंतर आपल्याला ते माहित पडतं की कॉलेजची कॅबिन कशी आहे, कॉलेजचा प्रिन्सिपाल कसा आहे, मुख्याध्यापक कसे आहेत, आपलं कॉलेज कसं आहे, बरोबर की नाही. त्याच प्रकारची ही कंपनी जी आहे ना, ही कंपनी कशी आहे, आपण ज्या कंपनीमध्ये काम करतो ती कंपनी कशी आहे, त्या कंपनीचे ऍटमॉस्फिअर कसं आहे, त्या कंपनीचे मॅनेजमेंट कसं आहे, त्या कंपनीचं प्रोडक्शन कसं, मॅनेजमेंट कसं आहे, त्या कंपनीमध्ये अनेक शहरातून अनेक देशातून किंवा अनेक राष्ट्रातून लोक येतात, ते कसे असतात, काय आपण ज्या काही लोकांकडून ऐकलेलं आहे अपलाईनकडून आणि जे आपल्याला डाऊनलाईनला सांगतो त्यामध्ये दम आहे की नाही आहे, या सगळ्या गोष्टी माहीत करून घेण्यासाठी आपण जर त्या ठिकाणी व्हिजिट दिली तर आपला एक कॉन्फिडन्स बिल्ड होतो. म्हणजे आपल्याला असं वाटते की नाही खरोखरच बारापात्री साहेबांनी मला जी हमी दिली होती किंवा जे सांगितलं होतं त्यापेक्षा बऱ्याच पटीनं या ठिकाणी काहीतरी अधिक आणि जास्तचे मला दिसते. कारण की साहेबांनी सांगितलं होतं की यामध्ये 90 मॅग्नेट असतात, 190 असतात, 240 असतात. आम्हाला खरं वाटत नव्हतं असं देखील काही लोक म्हणतात. पण मी जेव्हा बघितलं ते जेव्हा स्पीडली काम करायचे त्या ठिकाणी ते आम्ही मॅग्नेट मोजले आणि खरोखरच ते 190 किंवा 90 त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाले. 3 ज्या क्वालिटी होतात त्या 3 क्वालिटी पण पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे आम्ही जे सांगितलं सागर जोशी साहेबांबद्दल की सागर जोशी साहेबांनी या विषयावर अनेक प्रकारची पुस्तकं आम्ही वाचलेली आहेत आणि त्यावर 2 PhD मिळवलेल्या आहेत. ते खरं आहे का खोटं आहे कोणाला माहित नाही. बरेचसे 90% लोक विश्वास ठेवत नाही. पण आपण जेव्हा स्वतःहून त्यांची लायब्ररी बघतो, मी तर त्यांचे सगळे फोटो काढून आणले आणि आजच्या स्टेटस मध्ये सुद्धा टाकलेत. हे आपल्याकडे एक पुरावा असतो. आपण बघतो त्या ठिकाणी जाऊन पाहतो की खरोखर जेवढी पुस्तकं त्यांनी रेफर केलेली आहे, वाचलेली आहेत. अवॉर्ड्स बद्दल जेव्हा आपण तेव्हा सांगतो की खरंच एवढे अवॉर्ड, काही लोक म्हणतात की हे काही चुकीची संकल्पना आहे, जाहिरातीसाठी करतात, प्रचारासाठी करतात, सगळे फोटोग्राफ गोळा करतात आणि लोकांना दाखवतात असे बरेचसे लोक म्हणतात. पण आपण जेव्हा त्या ठिकाणी पाहून ते फोटोग्राफ सांगतो, बघतो, फोटो घेतो, तेव्हा आपल्याला देखील एक फील होते की नाही ह्या गोष्टी सगळ्या खोटांड नसून सत्य आहेत, त्या घडलेल्या आहेत आणि घडून राहिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे सागर जोशी साहेबांसाठी आपण भेटायला गेलो होतो तर आपल्यामध्ये देखील एक पॉझिटिव्हनेस होता की आपली भेट होईल. कालांतराने जसजसा जाण्याचा दिवस जवळ आला तसतसं असं वाटायला लागलं की जोशी साहेबांचा प्रोग्राम तर अहमदाबादला आहे, दिल्लीला आहे, आपल्याला भेटतील की नाही. पण प्री जज न करता आपण त्या ठिकाणी सगळे लोक व्यवस्थित पोहोचलो आणि आपल्याला कळलं की सागर साहेब अहमदाबादला गेलेले आहेत. पण अहमदाबादला गेलेला असताना नेक्स्ट डेला त्यांच्या दिल्लीला पण प्रोग्राम होता आणि वेळात वेळ काढून जे लोक आठवड्यातून एकदा व्हिजिटला येतात, जसं गिरी साहेबांनी सांगितलं की कर्नाटकचे लोक 70 लोक येऊन गेलेत, पुन्हा आज 50 लोक आलेत, आपण महाराष्ट्रवाले पण गेलो आणि त्यांना जी असते की जे व्हिजिटर्स येतात काही ना काही 2 शब्द त्यांच्याशी बोलावं, विजन सांगावं, प्लॅनिंग सांगावं, म्हणून त्यांनी वेळात वेळ काढून 1:30 वाजता त्या ठिकाणी पोहोचलेत. अक्षरशः आम्ही त्यांच्या कॅबिन मध्ये गेलो, बाहेर तर चर्चा झालीच झाली. कॅबिन मध्ये गेलो तेव्हा मला देखील आदमने साहेब म्हणायला लागले की खरंच आजपर्यंत आपण एवढ्या कंपन्या बघितल्या, एवढे सीओज बघितले, एवढे अधिकारी बघितले, पण आपण कधी त्या अधिकाऱ्यांसोबत गेलो नाही, चेंबर मध्ये बसलो नाही, हातमिळवणी केली नाही. अशा प्रकारचे गृहस्थ त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून त्यांच्या वातावरण, त्यांचा तणाव त्यांच्या चेहऱ्यावर होते की नव्हता हे आपल्याला जाणवायला लागलं. एक कॉन्फिडन्स मिळाला, एक त्यांनी आपल्या भविष्याबद्दल कॉन्फिडन्स दिलं आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून आपल्याला जेवढून पाहायला, बघायला, शिकायला मिळाल्या. त्याचप्रमाणे आपण नेक्स्ट डेला कोहिनूर स्क्वेअरला गेलो. कोहिनूर स्क्वेअरला गेल्यानंतर आपल्याला असं वाटलं की आपण कधी मुंबईला इतक्या वेळा आम्ही गेलो, आम्ही देखील आता क्लास 1 ऑफिसर होतो, एवढ्या वेळा फिरायला गेलो, पण आम्ही त्या कोहिनूर स्क्वेअरच्या अंगणातून सुद्धा म्हणजे आम्ही कधी तिथून गेलेलो नाही. पण त्या कोहिनूर स्क्वेअर मध्ये गेल्यानंतर 46व्या मजल्यावर जाण्याचा प्रसंग या कंपनीमुळे आला, अपलाईनमुळे आला, सागर जोशी साहेबांमुळे आला आणि खरोखर असं फील वाटलं या ठिकाणी जे येणारे व्हिजिटर्स असतात ते कशा प्रकारचे असतात, कसे येतात, कशा चर्चा करतात, कसं प्लॅनिंग करते, ते आम्हाला प्रत्यक्षात जवळून पाहायला त्या ठिकाणी मिळालं. आणि एक फोटो देखील मी आज टाकला की ज्या कोणत्या ज्योत्स्नाबेन आहेत, ज्या 4था वर्ग शिकलेल्या, त्या जर करू शकता तर आपल्यामध्ये काय कमी आहे, आपण काय नाही करू शकत, व्हाय नॉट मी, हे आपल्याला जाणवायला लागतं. त्यामुळे आपणला देखील कॉन्फिडन्स बिल्ड होतो आणि आपण त्याच्यातून आपल्याला प्रेरणा मिळते आणि आपण कामाला लागू शकतो.
आणि हे सगळं बघितल्यानंतर आता तर मी तर असं म्हणेल की प्रत्येकाने तर गिरी साहेबांनी 2-2च सांगितले. मी तर म्हणेल की तुम्ही 1 महिना 2 महिन्यांनी जेव्हा केव्हा व्हिजिट होईल 10चे टार्गेट घ्या. 10चे टार्गेट घेतलं तर 5 लोक आपल्याला निश्चितपणे नेता येईल. माझे देखील काही टार्गेट नव्हतं, पण मी टार्गेट घेतलं तर 4 लोक निश्चित आली. आता मी प्रत्येकांना 5-5चे टार्गेट दिलाय. अशा 14 लोकांनी जर 5-5 लोकांचे टार्गेट घेतलं ना तर 70ची व्हिजिट कर्नाटकासारखी आपली देखील होऊ शकते. आणि तुम्ही जेवढं फास्ट करा, ठीक आहे, तुम्ही त्यांना फुकटात नका नेऊ. मी तर म्हणेल बिलकुल नाहीच न्यायला पाहिजे. पण त्यांना ते तुम्ही एक हमी द्या की नाही, मला देखील असं व्हिजिट करण्यापूर्वी वाटायचं बारापते साहेब, गिरी साहेब, भारती साहेब, आपलं आदमने साहेब किंवा आपले तायडे साहेब जे सांगायचे की असं असं आहे, तसं तसं आहे, मला देखील तसंच वाटायचं म्हणा. पण मी जेव्हा तिथे गेलो ना, अरे बापरे, काय अचंबित होऊन झालो, आश्चर्यचकित झालो. तुम्ही पण एकदा निश्चित भेट द्या. मी तुम्हाला गॅरंटी देतो, जर तुमचे 2,500 रुपये वाया गेले ना तर आल्यानंतर तुमचे 2,500 रुपये परत करेल. पण तुम्हाला जर असं वाटलं की नाही इथे आल्यानंतर फायदा झाला तर तुम्ही निश्चितच कामाला लागा. त्यांना फक्त तुम्ही पैसे परत करण्याची गॅरंटी द्या, पण तिकीट नका काढू. ते गेल्यानंतर त्यांचे बिलकुल मनच बदलून जाते, कॉन्फिडन्स मिळतो त्याला. कोणीही पैसे तुम्हाला परत मागत नाही. आणि त्यातल्या त्यात मला एक सांगा, जाण्या येण्याची फक्त तिकीट आहे, बाकी खाण्यापिण्याचा खर्च मिळून जर आपण फक्त जास्तीत जास्त 500 रुपयाच्या वर येतच नाही. आम्हाला पण नाही आला. 150 रुपयामध्ये राहणं आणि जेवण, दुसऱ्या दिवशी 150 रुपये जेवणाचे आणि जाण्या येण्याचे 100-150 रुपये, 200-250, मी तर 500 म्हटले तुम्हाला. 500 आणि जाण्या येण्याचे जास्तीत जास्त 1500 म्हणा. 2,000 रुपये आपले कुठे होत नाही. ज्याला काम करायचं असेल ना तो 2,000 नाही 20,000ही खर्च करू शकतो. आणि ज्याला काम करायचं नाही ना तो 2,000 नाही 200 पण खर्च करू शकत नाही. हे सगळे एक्झाम्पल आपल्याकडे आहेत. त्याला कसं टॅकल करायचं, कसं मूव्ह करायचं, कसं कॉन्फिडन्स द्यायचा, कशी हमी द्यायची, हे आता तुम्ही या सगळ्या व्हिजिट मध्ये पाहिलेला आहात, शिकलेला आहात. त्यामुळे मी तर म्हणेल आता एक आपण विहिरीत उडी, आपलं नदीमध्ये उडी घेतलेली आहे, तर जम घेऊन आपल्याला पोहून बाहेर निघायचं आहे. क्विटर दॅन नेव्हर अँड नेव्हर दॅन क्विटर. जिंकणारा कधी पळत नाही आणि पळणारा कधी जिंकत नाही. तुम्ही पळणाऱ्या मधले आहात की जिंकणाऱ्या मधले आहात, हा आपल्या प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावं, विचार करावा. आणि आजपासून जर कामाला लागलं ना तर वर्क विथ वर्कर आपणही देखील नाहीत 1 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये पोहोचणार, 3 वर्षात नाही करोडपती होणार, तर आपण लखपती तर निश्चित होऊ असं मला या ठिकाणी वाटते. पुनश्च मला जर संधी मिळाली तर यापेक्षा चांगलं मार्गदर्शन मी तुम्हाला करेल. त्यामुळे माझी अशी सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की प्रत्येकाने 5-5च्या टार्गेट देऊन 2 महिन्याच्या आत पुन्हा थर्ड व्हिजिट आपली होणं आवश्यक आहे आणि तेव्हाच आपलं स्पीड पकेल. आणि त्यातल्या त्यात आम्ही तुम्हाला एक आनंदाची बातमी देऊ शकतो की आपल्या जिल्ह्यामध्ये देखील एक डिस्ट्रिक्ट शॉपिंग होण्याचा विचार करण्याचा आमचा मानस सुरू आहे. ते देखील त्याची गोड बातमी तुम्हाला दसऱ्यापर्यंत निश्चित कळेल अशी देखील एक चांगली बातमी देतो. बघूया, आपल्याकडनं जर सहकार्य मिळालं, सकारात्मक दृष्टिकोनातून विचार मिळाला, मदत मिळाली, तुमचं सजेशन मिळालं तर ते देखील आपल्याला सुपर शॉपिंग, डिस्ट्रिक्ट शॉपिंग करायला वेळ लागणार नाही अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो. 2 शब्द बोलण्याची मला संधी दिल्याबद्दल आपल्या सगळ्या आपल्यांचे आभार व्यक्त करतो. आणि पुनश्च ज्यांनी ज्यांनी भेट दिली त्यांनी आपलं काय मत आहे, काय प्लॅनिंग आहे, काय व्हिजन आहे